आज आपण ना बटाट्याची भजी करणार आहोत. थोड्या वेगळ्या पद्धतीत करणार आहोत. तर इथे मी 2 बटाटे ना हे बघा अशा पद्धतीने किसून घेतले आहेत आणि काळे पडू नये म्हणून हे मी पाण्यामध्ये घालून ठेवले आहेत. आणि हे 2-3 वेळा हे ना आपण किसलेलं बटाटा धुवून घ्यायचं आणि पाण्यामध्ये घालून ठेवायचं आहे. आता इकडे मी हे 2 वाटी बेसन घेणार आहे. 1 वाटी झाला, अजून मी 1 वाटी घेणार आहे. हे बघा ही साईज आहे वाटीची, याप्रमाणे घ्यायचं आहे आपण बेसन. आता ही दुसरी वाटी, अशा पद्धतीने मी 2 वाटी बेसन घेतलं आहे. आता आपण याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची, चवीप्रमाणे मीठ, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा लाल तिखट. आता आपण याच्यामध्ये किसलेला बटाटा घालायचा आहे. आता हे आपण ना मिक्स करून घ्यायचं आहे. जेव्हा आपण हे सगळं मिक्स करतो ना त्यावेळी आपण त्याच्यामध्ये भजीमध्ये पाणी घालायचं नाही आहे. असंच आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. जर पाणी घातलं ना आपण त्या भजीमध्ये तर भजी आपली एकदम नरम होते. त्यामुळे भजीत मग पाणी घालायचं नाही आहे. आता भजी तळण्यासाठी मी इथे कढई ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये आपण तेल घालून घ्यायचं आहे. तेल चांगलं गरम करून घ्यायचं. तेल आपलं गरम झालं आहे बघा इथे. आता मी भजी तळायला घेते. छोट्या छोट्या अशा आपण भजी काढून घ्यायची आहे. ही भजी ना एकदम सुंदर होते, अशी खायला पण खूप मुलं आवडीने खातात. रोज रोज कसं एकाच प्रकारची भजी करून खाऊन खाऊन मुलं कंटाळतात. म्हणून थोडीशी अशी वेगळ्या पद्धतीत केली ना तर आवडीने खातील. छानपैकी अशी ना आपण तळून घ्यायची आहे. ही भजी ना एकदम कुरकुरीत होणार आहे बघा, कारण आपण त्याच्यामध्ये ना ते पाणी नाही घातलं आहे ना, त्याच्यामुळे आपली भजी ना कुरकुरीत होईल. आणि कुरकुरीतच व्हायला पाहिजे, नरम खायला छान लागत नाही. कुरकुरीत भजी ना छान लागते. पाण्याचा एक पण थेंब आपण त्याच्या भजीमध्ये घालायचं नाही आहे. हे बघा आता आपली ना बटाट्याची भजी तयार झाली आहे. तुम्हाला मी नाही काढून दाखवते. खूप छान अशी झाली आहे, पाहू शकता तुम्ही. वा, खूपच छान अशी झाली आहे. कलर पण बघा किती छान आलाय. तर आपण ही ना एका डिश मध्ये काढून घेऊया. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.